राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत चर्चा. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी आभार प्रस्तावाला उत्तर देणार. मोदी राहुल गांधींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे पडसाद संसदेत उमटले. मतदार अचानक आले कुठून असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निष्पन्नतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आदित्य तटकरे यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. वानखेडे स्टेडियमवरती ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटण्याचा मान मिळाला. आदित्य तटकरेंनी व्यक्त केली मनोगत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी 23,000 कोटी रुपयांची तरतूद केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय 5,87,000 रुपये खर्चून 132 स्थानकांचा अमृत स्थानके म्हणून विकास केला जातोय. येत्या काळात 10% रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात येणार. सध्या सुरू असलेल्या 3,200 सेवांची संख्या 3,500 पेक्षा अधिक होणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितलंय. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांमध्ये डबे वाढवलेत. 2 रेल्वे गाड्यांमध्ये प्रत्येकी 2 डबे वाढवण्याचा निर्णय. शिवाजी पार्कमधील माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण आहे. पावसाळ्यामुळे पूर्वी आता क्रिकेट खेळपट्ट्यांचे क्षेत्र वगळता संपूर्ण मैदानात पूर्ण प्रमाणात गवताची लागवड करावी. मुंबई महापालिकेला आदेश. अमेरिकेत अवैध राहत असलेल्या भारतीयांची पाठवणी. लष्करी विमानाचा वापर करत भारतीयांना पुन्हा भारतात पाठवण्याचं काम सुरू. अमेरिकेतल्या अवैध नागरिकांच्या राहण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प आक्रमक. अमेरिका प्रशासनाकडे 18,000 अवैध भारतीयांची यादी. C-17 विमानातून भारतीयांची पाठवणी सुरू. अमेरिकी तरुणांमध्ये कोविड-19 नंतरच्या काळात तरुण व्यक्तींचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचं संशोधनात आढळलंय. जर्नल ऑफ दी अमेरिकन मेडिकल असोसिएशनने नेटवर्क ओपनमध्ये यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. या संशोधकांनी 1999 ते 2023 या कालावधीत मरण पावलेल्या 25 ते 44 या वयोगटातील 33 लाख व्यक्तींच्या मृत्यूचे विश्लेषण करून निष्कर्ष काढलाय. टोमॅटो कोबीच्या दरात घसरण. घाऊक बाजारात अनुक्रमे 5 ते 8 रुपये किलोने विक्री, तर किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये दर. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्याच्या विविध बाजारात दर घसरले. नवीन शासन निर्णयानुसार पोषण आहारात काही अधिक गोड पदार्थांचा समावेश करण्याच्या सूचना. मात्र यासाठी लागणारी साखर लोक सहभागातून मिळवावी. साखरेसाठी सरकार निधी देणार नाही असं शासन निर्णयामध्ये स्पष्ट. परभणीत मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी डोक्यावर तबक घेऊन काढला मानाचा संदर. यावेळी महानगरपालिका कर्मचारी उपस्थित. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मंगरुळ तांडा या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थात रस्त्यासाठी निवेदन दिलं. प्रशासनाने याकडे केलं दुर्लक्ष. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचा ठपका असलेल्या 5 पैकी 4 पोलिसांची उच्च न्यायालयामध्ये धाव. बदलापूर प्रकरणी दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची केली मागणी. शिंदे यांच्या कुटुंबियांनी केलेल्या याचिकेत प्रतिवादी करून म्हणणे ऐकण्याचीही केली मागणी. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाची होळी. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा आरोप करत स्वाभिमानीकडून अर्थसंकल्पाच्या प्रतची होळी. अकोल्यात एका 15 फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या माकडाच्या पिल्लाला दिलं जीवनदान. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं सुरक्षितरित्या केलं रेस्क्यू. जेजुरीत नरवीर उमाजी राजे यांना अभिवादन. 1993व्या पुण्यतिथीनिमित्त देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केलं अभिवादन. सांगली पोलिसांनी विट्यातील MD ड्रग्ज प्रकरणी आणखी 3घांना बेड्या ठोकल्या. यामध्ये कारखान्यासाठी पैसे पुरवणाऱ्यांपासून बनवणारा आणि सप्लाय करणाऱ्यांचा समावेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.